बहुतेकांना वडिलोपार्जित जमीन अथवा इतर संपत्ती स्वतःच्या नावावर करायची असते। मात्र त्यासाठी लागणारे सरकारी सोपस्कार आणि स्टॅम्प ड्युटीमुळे वेळकाढूपणा केला जातो। पण त्यामुळे कधी कधी दुसऱ्याच समस्या ह्या उभ्या ठाकताना दिसतात, उभ्या राहतात आणि मग परिणामी त्या इस्टेटीला काहींना मुकावं लागतं। पण आता वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपासाठी किंवा सातबारा उतार्यावरती वारसदारांची नावं लावण्यासाठी तुम्हाला कोर्टाची किंवा दुय्यम निबंधकांच्या कार्यालयाच्या पायऱ्या झिजवण्याची गरज नाहीये। तर आता कोणता पर्याय उपलब्ध आहे ज्यासाठी शुल्कही लागणार नाहीये, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कुटुंबातील जमिनीचे वाटप करण्यासाठी अथवा मैताच्या वारसदारांची जी नावं आहेत ती नावं सातबारा उतार्यावरती लावण्याची ही एक सोपी पद्धत आता तयार करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 85 नुसार सर्व वारसदारांची सहमती असेल तर ती जमीन वाटपासाठी अथवा वारसदार म्हणून नोंद लावण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज तुम्ही सादर करू शकता। म्हणजे जर एका कुटुंबामध्ये जर 4 भाऊ असतील तर त्यांच्याकडे वडिलोपार्जित जर 1 एकर जमीन असेल, म्हणजे 40 गुंठे जर जमीन असेल तर तिचे 4 हिस्से करावे लागतात आणि त्यानुसार प्रत्येकाच्या वाट्याला ही 10 गुंठे जमीन येते। आणि त्यानुसार आता ही जे तहसीलदार असणार आहेत ते तहसीलदार जमिनीची मोजणी करून हिस्से करून देणार आहेत। आता सर्व वारसदारांच्या सहमतीने तहसीलदारांकडे जर तुम्ही अर्ज सादर केलात तर कोणतेही शुल्क न भरता तुमच्या वडिलोपार्जित जमिनीचं कायदेशीर वाटप केलं जाईल आणि त्याची जबाबदारी आता तहसीलदारांची असणार आहे। त्यामुळे आता पोटहिश्श्याचे जे वाद होतात ते वाद आता मिटणार आहेत, पण याची सगळी जबाबदारी आता तलाठ्यांवरती असणार आहे। तहसीलदार एक नोटीस काढतील आणि सगळ्यांची सहमती असल्याची खात्री करतील आणि जमीन वाटपाचा आदेश देखील काढतील। तेव्हा या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जी जबाबदारी आहे ती तलाठ्यावरती असणार आहे आणि तहसीलदारांच्या आदेशानंतर नव्याने कोणत्याही नोटिसा काढण्याची गरज ही त्या तलाठ्याला नाहीये। त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी जमीन वाटपासाठी किंवा वारसदार म्हणून सातबारा उतार्यावरती नाव लावण्यासाठी आता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 85 नुसार तहसीलदारांकडे अर्ज करायचे आणि याबाबतचं एक परिपत्रक देखील काढण्यात आलंय। त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची संपूर्ण जबाबदारी ही सर्व जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदारांवरती सोपवण्यात आली आहे। आजपर्यंत या तरतुदींकडे कोणी गांभीर्याने पाहत नव्हतं, त्यामुळे जमीन वाटपाचे असे अर्ज हे वर्षानुवर्ष तहसीलदार पातळीवरती प्रलंबित राहत होते। याआधी नागरिकांना दिवाणी न्यायालयात किंवा दुय्यम निबंधकांकडे धाव घ्यावी लागत होती आणि तिथे देखील पैसा आणि वेळ खर्च करावा लागत होता। तरी तिथेही असे दावे तातडीने निकाली काढले जात नसल्याचा अनुभव हा बऱ्याच जणांना आला होता आणि त्यामुळे जमीन महसूल कायद्यातील कलम 85 ची कठोर अंमलबजावणी आता केली जाणार आहे। आणि आता ही सगळी प्रक्रिया सुटसुटीत केली गेल्याने ग्रामीणसह शहरी भागात देखील जमिनीच्या पोट हिश्श्यावरून वर्षानुवर्षे होणारे जे वाद आहेत ते वाद आता टळणार आहेत। तेव्हा राज्यात अशा प्रकरणांची आणि दाव्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे नागरिकांचा यात जाणारा वेळ आणि नुकसान टाळण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।